Trick number 18. Question number 1. Integration of x to the power 4 plus x square plus 1 divided by x square minus x plus 1 dx. आता या एक्झाम्पल मध्ये पहा, एकदम शॉर्टकट मेथडनं सोडवता येणार नाही, परंतु कमी वेळेमध्ये आपण हे सोडवू. सारख्या टाईपचे एक्झाम्पल घेतलेले पहा, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. I is equal to इंटिग्रेशन ऑफ, यातून डिवाइड ऑल दिस, आपल्याला काय पाहिजे, न्यूमरेटर मध्ये एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 पाहिजे, म्हणून असं लिहा एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 डिवाइड बाय. पण आता इथं काय एक्स टू द पॉवर 4 आहे, इथं नाही म्हणून लिहा प्लस एक्स टू द पॉवर 4 प्लस एक्स स्क्वेअर आलेलं आहे, मायनस एक्स नाही इथं, ते काढून टाकण्यासाठी प्लस एक्स प्लस 1 आहे इथं, डिवाइड बाय एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. काय करायचं लक्षात घ्या, हे जसं तसं लिहिलं इथं, नंतर एक्स टू द पॉवर 4 आलेलं नाही म्हणून एक्स टू द पॉवर 4 लिहिलं, एक्स स्क्वेअर आलेलं आहे, मायनस एक्स आहे म्हणून प्लस एक्स इथं नाही म्हणून काढून टाकलं आणि प्लस 1. आता पहा, हे दोन सारखे dx, याला काय लिहिता येईल, इंटिग्रेशन ऑफ this divided by this, that is dx 1 dx plus इंटिग्रेशन ऑफ, ह्या दोन्ही मधून x कॉमन काढा, x क्यूब प्लस 1 x क्यूब प्लस 1 डिवाइड बाय x स्क्वेअर मायनस x प्लस 1 dx. पहा काय केलंय, इंटिग्रेशन ऑफ ह्या पहिल्या तीन टर्म ह्या तीन टर्म डिवाइड केलं 1 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ, या दोन्ही मधून x कॉमन काढला, x क्यूब प्लस 1 डिवाइड बाय x स्क्वेअर मायनस x प्लस 1 dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx इज x प्लस इंटिग्रेशन ऑफ x इनटू ब्रॅकेट, ह्याचे फॅक्टर कसे पडतील, x प्लस 1 x स्क्वेअर मायनस x प्लस 1 डिवाइड बाय x स्क्वेअर मायनस x प्लस 1 dx. पहा, यातलं x स्क्वेअर मायनस x प्लस 1 गेट कॅन्सल, इज इक्वल टू x प्लस इंटिग्रेशन ऑफ, यांचं मल्टिप्लिकेशन घ्या, x स्क्वेअर प्लस x dx. सेपरेट इंटिग्रेशन लिहिलं, x प्लस इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x dx इज इक्वल टू x प्लस x क्यूब अपॉन 3 प्लस x चा इंटिग्रेशन काय, x स्क्वेअर अपॉन 2 प्लस c. दिस इज द आंसर. नंबर 2, इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय x प्लस 1 होल स्क्वेअर dx. आता या प्रमाणाची तर काय करावं लागेल, हा इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय x प्लस 1 होल स्क्वेअर dx. काय करावं लागेल इथं पहा, x प्लस 1 होल स्क्वेअर किती, x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1, म्हणून अगोदर असं लिहा x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. आता पहा, डिवाइड बाय x स्क्वेअर आहे, 2x आहे का इथं नाही, म्हणून मायनस 2x घ्यावं लागेल, प्लस 1 आहे, डिवाइड बाय x प्लस 1 होल स्क्वेअर dx इज इक्वल टू, आता पहिल्या तीन टर्म पहा, x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1, ह्याला काय लिहिता येतं, x प्लस 1 होल स्क्वेअर आणि x प्लस 1 होल स्क्वेअर कॅन्सल होतील, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1 dx, या दोन्हीला मायनस 2 इंटू मायनस इंटिग्रेशन ऑफ 2x dx डिवाइड बाय x प्लस 1 होल स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx इज x मायनस, आता इथं काय करा, टू ऍड आणि सबट्रॅक्ट करा, इंटिग्रेशन ऑफ
2x plus 2 minus 2 divided by x plus 1 whole square dx is equal to x minus इंटिग्रेशन ऑफ पहिल्या दोन मधून काय कॉमन निघाल 2 कॉमन निघाल 2 into bracket x plus 1 minus 2 divided by x plus 1 whole cube whole square dx is equal to हा x ला x लिहिलं मायनस आता पहा 2 कॉमन काढलं इंटिग्रेशन ऑफ काय एक x plus 1 कॅन्सल होईल म्हणजे 1 upon x plus 1 dx येईल दुसरं काय मायनस इंटू मायनस प्लस 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 upon x plus 1 whole square dx is equal to x minus 2 आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे न्यूमरेटर मध्ये म्हणून ह्याचं इंटिग्रेशन काय log of x plus 1 plus 2 into integration of x plus 1 whole square is 2 into 1 upon x plus 1 किंवा डायरेक्टली आपण 2 upon x plus 1 कारण वरती घेतलं तर काय होईल x plus 1 to the power minus 2 म्हणजे minus 2 plus 1 divided by minus 2 plus 1 म्हणजे काय minus x plus 1 to the power minus 1 upon x plus 1 तर हे मायनस आहे म्हणून इथं मायनस साइन येईल 2 into bracket x बरोबर आहे इथं मायनस मायनस प्लस होईल आता पहा इथं मायनस येईल म्हणजे मायनस 2 upon x plus 1 this is the answer number 3 third question pha plus c number 3 integration of x minus 1 upon x minus 1 upon x plus 1 whole cube x plus 1 whole cube e to the power x dx e to the power x dx आता पहा इथं काय पाहिजे आपल्याला x plus 1 पाहिजे म्हणून काय लिहावं लागेल इंटिग्रेशन ऑफ x plus 1 परंतु इथं -1 आहे म्हणून -2 प्लस 1 -2 -1 येईल डिवाइड बाय x plus 1 whole cube e to the power x dx is equal to आता सेपरेट इंटिग्रेशन लिहा e to the power x into integration of इंटिग्रेशन ऑफ e to the power x into bracket दोन्हीला e to the power x आहे x plus 1 ने याला डिवाइड केला तर काय 1 upon x plus 1 whole square क्यूब मधला एक निघून जाईल मायनस 2 upon x plus 1 whole cube dx but आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे इंटिग्रेशन ऑफ e to the power x f of x plus f dash x dx
is equal to e to the power x f of x dx, e to the power x f of x dx. म्हणजे पहा ह्याचा डेरिव्हेटिव्ह इथं असेल तर मायनस साइन इथं मायनस, पण ह्याचा डेरिव्हेटिव्ह जर इथं असेल तर इंटिग्रेशन काय तर e टू द पॉवर x ही संख्या म्हणजे f of x. म्हणून therefore I is equal to integration of e to the power x, इंटिग्रेशन डायरेक्ट e टू द पॉवर x. आता f of x च्या ऐवजी काय येणार आहे into 1 upon x plus 1 whole square. is equal to e to the power, आपल्याला काय काय विचारलं होतं e to the power x. Therefore answer is equal to e to the power x divided by x plus 1 whole square plus c. This is the answer.